नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट हे यूट्यूब चॅनलला। आज आपण क्लास 6 जो नवीन सिलेबस आहे त्याच्यानुसार आपले इंग्लिश या सब्जेक्टची फर्स्ट पोएम बघणार होतो। फर्स्ट 1.1 फर्स्ट पोएम मान्सून या पोएमचे क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत। मित्रांनो, या पोएमचा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे। शिवाय मराठी, जिओग्राफी, मॅथ्स यांचे व्हिडिओ सुद्धा या लेसन्सचे पहिले आणि दुसरे लेसन्सचे व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेले आहे, ते तुम्ही जाऊन बघू शकता। आणि वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आज बघतो आहे मान्सून याचे क्वेश्चन आन्सर्स। मित्रांनो, मान्सून या पोएम मध्ये आपल्याला ए नंबरची ऍक्टिव्हिटी दिलेली होती, नेम द 5 सीझन्स ऑफ इंडिया अँड टेल 1 फीचर्स ऑफ ईच। ही फर्स्ट ऍक्टिव्हिटी होती, ती तुम्हाला करायची होती। नंतर सेकंड नंबर म्हणजे बी नंबरची ऍक्टिव्हिटी होती लिसन अँड सिंग, आणि ज्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे। आता आपण सी नंबर क्वेश्चन पासून स्टार्ट करतो आहे। तर सी नंबरचा क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक्स युजिंग अप्रोप्रिएट वर्ड्स फ्रॉम द पोएम। आता आपल्याला खाली काही वर्ड्स दिलेले आहेत आणि ते फिल इन द ब्लँक्स करायचे आहेत आणि पोएम मधलेच घ्यायचे आहेत। द लँड हॅज, तुम्हाला आठवत आहे का, किंवा टेक्स्ट बुक तुमच्या समोर ठेवा। द लँड हॅज ड्राईड, इथे काय पाहिजे, ड्राईड, DRIED ड्राईड। द रिव्हर्स आर थर्स्टी, काय आहे, थर्स्टी, THIRSTY, थर्स्टी म्हणजे रिव्हर्स कशा होत्या, तहानलेल्या होत्या। आणि ही कंडिशन केव्हाची होती, मान्सून सीझन येण्या आधीची, जेव्हा समर सीझन होता त्यावेळेला खूप रखरखत ऊन होतं, तेव्हा लँड्स आर ड्राईड अँड रिव्हर्स आर थर्स्टी। नाउ द क्लाउड्स आर, जेव्हा सीझन येतो आहे, आपल्याला माहित पडलेलं आहे की आता मान्सून सीझन येतो आहे, तेव्हा द क्लाउड्स आर डार्क, इथे काय पाहिजे, डार्क, DARK डार्क। अँड फिदर्स स्प्रेड, द पीकॉक्स काय आहे, स्वे, SWAY स्वे। देन बोल्ट्स ऑफ लाइटनिंग स्ट्रेक अँड शिमर, शिमर होतं आपल्याला आहे ना। शिमर म्हणजे काय, एक शाईन विथ अ सॉफ्ट, म्हणजे आपण बघितलेला होता की विजेची जेव्हा कडकडाट होते आणि तेव्हा एक अशी लहर आल्यासारखी दिसते, त्याला काय म्हटलं गेलेलं आहे, स्ट्रेक अँड शिमर, SHIMMER, शिमर। आता आपला डी नंबरचा आहे, कंप्लीट द सेंटेन्स युजिंग युअर प्रेडिक्शन। आता आपल्याला म्हणजे इथे प्रेडिक्शन म्हणजे आता तुम्हाला तुमच्या मनाने लिहायचं आहे। तुम्ही प्रेडिक्शन म्हणजे भविष्यवाणी किंवा अंदाज असा होतो त्याचा अर्थ, ठीक आहे। तर आता हे सेंटेन्स तुम्हाला दिलेले आहे, तुमच्या अंदाजाने तुमच्या मनाने इथे लिहायचं आहे। आता तुम्हाला माहिती आहे की इफ डज नॉट रेन देन, मग काय होणार, जर पाऊस नाही आला तर काय होणार, शेती तयार होईल, नाही होणार, सगळेजण पावसाची वाट बघणार, आपल्याला उन्हाचा त्रास होणार। या सगळ्या गोष्टीपैकी तुम्ही काहीही इथे लिहू शकता। मग काय आहे की इफ इट डज नॉट रेन देन काय होऊ शकते, द फार्मर्स, आपण असंही लिहू शकतो, द फार्मर्स will face problems। तुम्ही तुमच्या मनाने इथे आणखीन काही पण लिहू शकताय ना। तुम्ही फार्मर्स प्रॉब्लेम फेस करतील, पाण्याचा शॉर्टेज होणार आहे, किंवा देर इज अ लॅक ऑफ वॉटर होईल, हॉट सीझन आहे ना, म्हणजे असे कुठलेही तुम्ही लिहू शकणार। इफ इट रेन्स कंटिन्युअसली देन, आता पहिले सुरुवातीचा फर्स्ट क्वेश्चन काय होता, जर पाऊस नाही आला तर काय होणार, आणि आता पाऊस सतत चालूच राहिला, कंटिन्युअस चालूच राहिला, तर मग काय होणार, काय होईल, फ्लड येऊ शकते, नद्यांना पूर येऊ शकते, अजून पिकांची नाश होऊ शकते, तुम्ही शाळेत जाऊ शकणार नाही, तुम्हाला सुट्टी मिळणार। तुम्ही तुमच्या मनाने प्रेडिक्शन, अंदाज काहीही लिहू शकता। मग आपण काय लिहू, इफ इट रेन्स कंटिन्युअसली, मग काय होईल, देन द रिव्हर्स विल ओव्हरफ्लो किंवा फ्लडेड, आपण असंही लिहिलं तरी चालेल। प्रेडिक्शन म्हणजे अंदाज किंवा भविष्यवाणी असा त्याचा अर्थ होतो, ठीक आहे। आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया। मित्रांनो, आपला ई नंबरचा क्वेश्चन आहे, फाइंड अँड राईट द वर्ड्स फ्रॉम द पोएम दॅट राईम विथ, म्हणजे त्याचा रायमिंग वर्ड्स आपल्याला पोएम मधले फाइंड आउट करून लिहायचे आहे। मग इथे काय होणार, BARK बार्क, LARK लार्क। आता तुम्ही टेक्स्ट बुक समोर ठेवायचं म्हणजे तुम्हाला लक्षात येणार।
WONDER वंडर, इथे काय होईल THUNDER थंडर. देन MERRY मेरी, मग इथे काय होईल CHERRY चेरी. अँड YARD यार्ड, इथे काय होणार HARD हार्ड. आता रीड द पोएम अँड कम्प्लीट द गिवन टेबल. आता तुम्हाला इथे टेबल लिहायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सिमिलियर वर्ड साठी ऑप्शन सुद्धा दिलेले आहे. मग आता इथे बघा थंडर, थंडर म्हणजे काय मेघांचा म्हणजेच ढगांचा गडगडाट होतो, मग त्याला थंडर असं म्हणतात. मग याच्यामध्ये रोवर म्हणजेच याचा सुद्धा आवाज करणे असं होतो, म्हणून याचा काय होणार सिमिलियर वर्ड ROAR रोवर म्हणजे हा फर्स्ट साठी. मग HOSED होस्ट म्हणजेच काय पाण्याने भिजलेला, पाणी सगळीकडे पसरलेलं असणं होस्ट. मग याला काय सगळीकडे होस्ट म्हणजे पाण्याने भरलेलं सगळीकडे पसरलेलं. मग इथे काय होईल त्याचा सिमिलियर वर्ड बघा, इथे काय होणार स्प्रेड SPRAYED स्प्रेड हा सेकंड नंबरचा ऑप्शन होणार. देन बोल्ट, बोल्ट म्हणजे काय एक विजेची लहर येणे, ठीक आहे विजेची लहर आपण म्हटलेलं आहे बोल्ट. मग त्याला काय आहे फ्लॅश FLASH फ्लॅश हा थर्ड नंबरचा. देन ब्राईट अँड चिअरफुल म्हणजेच खूप आनंदी असणे, खूप छान असणे, चांगलं असणे, खूप खुश असणे. मग आपल्याला माहिती आहे ब्राईट अँड चिअरफुल साठी काय आहे इथे हॅपी, म्हणून आपण इथे हॅपी लिहिलं. देन ड्रेंच म्हणजे पूर्णपणे पाण्याने भरलेला, मग इथे आपण काय लिहू कम्प्लिटली COMPLETELY कम्प्लिटली वेट. अशा प्रकारे आपण हा टेबल कंप्लीट केलेला आहे. आता जाऊन नेक्स्ट एक्झाम्पल कडे. आता आपला G नंबरचा क्वेश्चन आहे. त्याला सुरुवात करण्याआधी मित्रांनो तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता काय आहे विच सीझन इज मेन्शन्ड हिअर. आता कोणत्या सीझनचा इथे उल्लेख केलेला आहे बघा. द लँड हॅज ड्राईड पूर्ण जमीन वाळलेली आहे. इट्स सो पार्च्ड है ना. द फील्ड्स आर हंग्री रिव्हर्स थर्स्टी. आता सांगा आपण एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे. मग कोणता सीझन आहे हा समर सीझन आहे ना, समर सीझनचं एक्सप्लेनेशन आहे. आता H नंबरची ऍक्टिव्हिटी आहे रीड थिंक अँड कम्प्लीट द फॉलोइंग. आता आपल्याला विचार करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं आहे. बघा कंडिशन बिफोर रेन म्हणजे पावसाच्या आधीची कंडिशन कशी आहे अँड कंडिशन आफ्टर रेन म्हणजे पाऊस पडल्यानंतरची कंडिशन कशी आहे ते आपल्याला लिहायचं आहे. आता स्काय, स्काय सांगा बघू काय होते पाऊस पडायच्या आधी कशी असते त्याची तिथली कंडिशन तुम्ही ऑब्झर्व केलेलं आहे की नाही. मग सांगा कसं असते. इथे काय येणार डार्क आहे. देन क्लाउडी है ना, क्लाउडी सुद्धा असते, पार्श नसते, क्लाउडी असते है ना, डार्क खूप घनदाट होते, काळे ढग जमायला लागतात. पण नंतर पाऊस पडल्यानंतर मग कसं होते आकाश कसं दिसते आपल्याला निरभ्र दिसते म्हणजे CLEAR क्लिअर आहे ना. देन ब्राईट सुद्धा छान असं निरभ्र आकाश दिसते आपल्याला. इथे तुम्ही कुठलेही दुसरे वर्ड लिहिले तरी चालतील. देन लँड, लँड म्हणजे जमीन, जमीन सांगा बरं आता कशी दिसते बिफोर रेन पाऊस पडायच्या आधी जमीन कशी असते मग ड्राईड असते आहे ना. दुसरा वर्ड आपण इथेच बघितलेला आहे काय आहे पार्च PARCHED. देन कंडिशन आफ्टर रेन पाऊस पडल्यानंतरची कंडिशन कशी आहे. मग वेट आहे ओली असते सगळीकडे कसं असते ग्रीन असते आहे ना. मग जमीन अर्थ आपली जमीन कशी असते सांगा थर्स्टी, थर्स्टी असते है ना. देन हॉट सुद्धा असते खूप गरम होते आपल्याला जमीन गरम होऊन जाते. मग इकडे पाऊस पडल्यानंतर कसं होते जमीन सांगा बघू कूल्ड डाऊन मग जमीन कशी होऊन जाते थंड होऊन जाते. मग रीड द फॉलोइंग. आता बघा इथे फ्लाय फ्लाय लिटिल बर्ड. आता इथे बघा एफ हा वर्ड रिपीट झालेला आहे ना. तर इथे आपण एक फिगर ऑफ स्पीच बघतो आहे. फिगर ऑफ स्पीचचा अर्थ काय. फिगर ऑफ स्पीच म्हणजेच काय बघा एक उदाहरण सांगते की आपल्या घरी समजा आपण घर स्वच्छ का बरं ठेवतो. आपण कुठे बाहेर जायचं असेल तर छान तयार होऊन का जातो कारण की आपण चांगलं दिसलं पाहिजे. आपण घर स्वच्छ ठेवतो कारण की घर आपलं नीटनेटकं दिसलं पाहिजे म्हणजेच ते चांगलं व्हावं याच्यासाठी आपण ठेवतो. मग तसंच भाषा सुसंस्कृत अलंकृत दिसली पाहिजे छान दिसली पाहिजे त्याच्यासाठी फिगर ऑफ स्पीचचा यूज केला जातो. या पोयम मध्ये आपण फर्स्ट
फिगर ऑफ स्पीच शिकतो आहे रिपिटेशन. आता रिपिटेशन म्हणजे काय? याच्यामध्ये एखादा शब्द, एखादा अक्षर, एखादी लाईन किंवा एखादी फ्रेज पुन्हा पुन्हा रिपीट होत असेल, पुन्हा पुन्हा त्याचं रिपिटेशन होत असेल, त्याला कोणतं फिगर ऑफ स्पीच म्हटलं जातं? रिपिटेशन. मग आता बघा, रिपिटेशन इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच अ वर्ड, अ फ्रेज और लाईन इज रिपीटेड. इज कॉल्ड काय आहे? रिपिटेशन. REPETITION रिपिटेशन. ठीक आहे, त्याला रिपिटेशन म्हणतो. आता इथे एक्झाम्पल तुम्हाला लिहायचे आहे, तर सांगा बरं, पोएम मध्ये फाइंड आउट करून मला सांगा कोणता वर्ड पुन्हा रिपीट झालेला आहे. मी एक्झाम्पल तुम्हाला दिलं होतं जेव्हा शिकवत असताना, तेव्हा तुम्ही पोएम मध्ये जा आणि बघा. आणखीन तुम्हाला काय आहे बघा, आपल्याला काय दिसतं? रेन रेन कम अगेन आहे ना, कम अगेन. हे एक एक्झाम्पल झालं. कसं? आर आर हा वर्ड रिपीट झाला इथे. आणखीन तुम्हाला तुमच्या पिक्चर मध्ये तुम्हाला आठवत असेल एक एक्झाम्पल हिंदी मधलं, ते नाही का, चंदू के चाचा को चंदू के चाची ने चांदी के चमचे से चटणी चटाई. मग याच्यामध्ये कोणता वर्ड रिपीट झालाय? च च च हा वर्ड रिपीट झाला, म्हणजेच तो कोणता फिगर ऑफ स्पीच झाला? रिपिटेशन. पण हे हिंदी मधलं झालं बरं का. आता इंग्लिश मधलं सांगा, तुम्हाला कोणतं आठवतं? तुम्ही ऐकलं असेल, आपली ही लहान मुलांची आपली ही पोयम आहे, सांगा. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार आहे ना, लिटिल स्टार. याच्यामध्ये सांगा कोणता वर्ड रिपीट झाला? ट्विंकल ट्विंकल हा पूर्ण वर्ड रिपीट झालेला आहे, म्हणून इथे काय फिगर ऑफ स्पीच आहे? रिपिटेशन. तर मित्रांनो, या लेसनवरचे क्वेश्चन आन्सर्स आपण इथे बघितलेले आहे. ते तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये जरूर कळवा. थँक्यू.